आज आपण शेवग्याची रस्सेदार भाजी बनवणार आहोत. ती शेंगा उकडायला ठेवल्या, त्याच्यानंतर एक साईडला भात टाकला, शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले. मग छोटी टमाटरची आणि कांद्याची चटणी बनवायला छोटे कांदे घेतले, त्याच्यामध्ये कढीपत्ता, राई, जिरा आणि टमाटर टाकून मस्त एकजीव केला मीठ घालून. त्याच्यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून ते साईडला करून घेतलं आणि मी भाजीची तयारी म्हणजे कांदा टमाटर वगैरे कापून घेतले. त्याच्यामध्ये मी थोडासा हलका मसाला घातला चटणीमध्ये आणि मग भाजीची तयारी केली. त्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो जिरं मोहरी आणि कढीपत्ता घालून मस्त असं छान प्रकारे होऊ दिलं. आज मी थोडे मसाले जास्त वापरले, मला खूप दिवसापासून थोडंसं काहीतरी तिखट खायचं मन करत होतं, म्हणून मी थोडी तिखट भाजी बनवली अशी मस्त झणझणीत, आणि ती छान झाली, एकदम मस्त झाली होती. मग त्याच्यात शेंगदाण्याचं कूट घातलं आणि थोडंसं वरतून कोथिंबीर घातल्यानंतर पापड होते ते पापड तळून घेतले. तर खूप अशी मस्त रेसिपी झालेली. थँक्यू सो मच.